नम्र झाला भूत, नम्र झाला भूत, नम्र झाला भूत, नम्र झाला भूत. तेने कोंडिले अनंत, तेने कोंडिले अनंत. तुका म्हणे पण लवण सकळा कारण, अवघा झाला पण लवण सकळा कारण. तुका म्हणे पाणी पाताळपणे तळानी, पाताळपणे तळानी. अवघा झाला पण लवण सकळा कारण, अवघा झाला पण लवण सकळा कारण. आपण मक्याला पाणी देत असताना हे रस्त्याने आपण आपल्या विहिरीवरून 1,500 फुटावरती पाईपलाईन नेलेली आहे. मोटर बंद करण्यासाठी कमी पाणी पडलं. हे आमचा गुलाबराव एक शेतातलं काढून राहिलो मी शिंचा, यूट्यूबवर टाकला रे. हां, तर आपला शेजारी गुलाबराव याचा गहू अतिशय सुंदर अशा प्रकारचा सोंगायला आलेला आहे. काय म्हणतो? अरे काय होत असतं मग ते नशिबानं. तर हा गहू सोंगणीसाठी आलेला आहे. असो, धन्यवाद. या अभंगाचा अर्थ असा आहे, जो प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी नम्र झालेला आहे त्याने भगवंताला आपलंसं केलेलं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पाणी पाताळपणे तळानी. पाताळात शोधत गेल्यानंतर नम्रतेनं पाणीसुद्धा तळाशी जातं आणि ते पाताळ पण त्याला येतं. असं या सारांश रूपानं या अभंगाचा अर्थ आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.